नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आपण डॉक्टर अभय नाईकांना भेटतो आहोत आरोहण ज्योतिषच्या 14व्या भागामध्ये. डॉक्टर, आज आम्हाला असं सांगा की ज्यांना अंतर्ज्ञान किंवा इंट्युशन असतं त्यांना भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींचे संकेत मिळतात आणि चांगले असले तर हरकत नाही, पण वाईट असले तर ते लोक अस्वस्थ राहतात आणि त्यांना अंदाज पण बांधता येत नाही की कधी होणार आहे, काय होणार आहे. तर ह्याचा आणि कुंडलीचा काय संबंध आहे? हो, 100%. कुंडलीमध्ये जेव्हा नेपच्यून हा कर्मक स्थान म्हणजे 10व्या स्थानात जर असतो त्या लोकांना इंट्युशन यायची शक्यता असते. आता हे इंट्युशन जे येतात हे चांगलेच असतात किंवा वाईट पण असू शकतात. आता हे काय येतात की ज्यांचं मन जर वीक असेल तर त्यांना ते संकेत येऊ शकतात. आता ह्याचं निर्मूलन कसं करायचं आपण की एक बरं जर चांगलं असेल तर कोणाला काय वाईट वाटणार नाही, पण जर वाईट इंडिकेशन्स येत असतील स्वप्नात तर त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही चंद्राची उपासना करायची, म्हणजे शिव किंवा विष्णू सहस्रनाम म्हणायचं किंवा तुमची इष्टदेवता आहे त्याचं ध्यान करायचं आणि ते जात. पण ते पूर्वजन्मीचं असतं म्हणतात. करेक्ट. तुम्ही जन्म हे का हिंदू धर्मात आपण मानतो की मनुष्य जन्म हा पुनरपी जननम पुनरपी मरणम आहे. ते येताना काहीतरी ह्या जन्मात घेऊनच येतो आणि त्या जन्माचा तो त्याचं प्रतिफळ भोगत असतो. हाच एक एक्झाम्पल आहे.